दरम्यान काही वेळापूर्वी विधान परिषदेमध्ये या प्रकरणी चर्चा झाली। अनिल परब, शशिकांत शिंदे यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलं। सभापतींना सनदी अधिकाऱ्यांना सस्पेंड करायचे अधिकार आहेत नाही आहेत, कारण त्याचं उदाहरण एक असं आहे की खाली तालिका अध्यक्षांनी ज्या सनदी अधिकाऱ्याला सस्पेंड केलं होतं त्याला काही कारणास्तव आपण मागे घेतलं, सरकारने मागे घेतलं। आता हे मागे घेताना कशाच्या आधारावरती घेतलं, तसा तो त्यांचा आदेश चुकीचा होता का, या सगळ्या गोष्टींचा आमच्या मनात अजूनही नीट खुलासा झालेला नाही आहे। आणि त्यामुळे या सगळ्या गोंधळामध्ये आम्हाला असं वाटतंय की खुर्चीने घेतलेला निर्णय जर मिसयूज ऑफ पॉवर असेल तर उपसभापतींना असा निर्णय जर आपल्या खुर्चीचा गैरउपयोग करून जर घेतला असेल म्हणून आम्ही त्यांच्यावरती रिबोल प्रस्ताव आणलेला आहे। चर्चा झाली, आपण निर्णय राखून ठेवला। उपसभापतींनी घेतलेल्या निर्णयाला परत आपण प्रवीण दरेकरांनी एक मुद्दा उपस्थित केला जो तांत्रिक दृष्टिकोनातून या ठिकाणी चर्चेला येणं महत्त्वाचं आहे। प्रवीण दरेकरांनी असं सांगितलं की जे सकाळी रुलिंग झालं त्याच्यानंतर प्रवीण दरेकर आले आणि त्यांनी सांगितलं की IPS आणि IS ऑफिसरांना आपण निलंबित करण्याच्या किंवा बडतर्फ करण्याचा किंवा त्यांना कारवाई करण्याच्या बाबतीमधला सभापतीला आणि उपसभापतींना यांना अधिकार आहे का, हा मुद्दा महत्त्वाचा आहे। लेजिस्लेचर बाहेर घडलेली नाही आहे, ही लेजिस्लेचरमध्ये घडलेली आहे, त्यामुळे ती प्रॉपर्टी लेजिस्लेचरची आहे। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये एखादा दिलेला निर्देश, हा निर्देश मला असं वाटतं की तो त्यांच्या अधिकारातला आहे किंवा या सभागृहाच्या अधिकारातला आहे। पण बाहेर जेव्हा घटना घडते त्यावेळी त्या घटनेच्या संदर्भात अधिकार हे एक्झिक्युटिव्हचे आहेत, ते लेजिस्लेचरचे किंवा लेजिस्लेचरचे असले तरी लेजिस्लेचरला एक्झिक्युटिव्ह उत्तर नाही आहे। म्हणून जेव्हा एखादा मंत्री या सभागृहात म्हणतो की मी सस्पेंड करीन, मी कारवाई करीन किंवा मी केलाय, त्यावेळेस तो एक्झिक्युटिव्ह आहे, हा एक्झिक्युटिव्ह अधिकार असल्यामुळे त्याला तो अधिकार आहे। ज्यावेळेस सभापती असं निर्देशित करतात त्यावेळी सभापतींनी तो दिलेला निर्देश असतो, त्या संदर्भात त्यावेळच्या परिस्थितीनुसार त्यांनी तो दिलेला निर्देश असं समजून वस्तुस्थिती असेल तर एक्झिक्युटिव्ह त्याच्यावर कारवाई करतो आणि त्याच्यात जर वेगळी वस्तुस्थिती असेल तर एक्झिक्युटिव्हला हा अधिकार आहे की ते पुन्हा त्यांना कळवू शकतात की ही वस्तुस्थिती नाही, हे करणं शक्य नाही। सभापती, अध्यक्ष किंवा अगदी तालिका सभापती देखील परिस्थिती अनुरूप एखादा निर्देश देऊ शकतात, पण तो निर्देश दिला म्हणजे आता त्याच्यातनं सुटका नाही, ते ब्रह्मवाक्य होऊ शकत नाही। त्या संदर्भात जी वस्तुस्थिती असेल त्या वस्तुस्थिती अनुरूपच त्याच्यावर कारवाई होते असा माझा समज आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।